एकदा एका जंगलाजवळ एक सुंदर तलाव होता. त्या तलावात एक पांढरा शुभ्र हंस राहत होता. तो पाण्यात पोहत असे आणि खूप छान दिसत असे. तलावाजवळच्या झाडावर एक काळा कावळा राहत होता. एक दिवस कावळ्याने हंसाला पाहिले. हंसाचे पांढरे पंख पाहून कावळ्याला हेवा वाटला. कावळा मनात म्हणाला, हंस किती सुंदर आहे. माझे पंखही असे पांढरे असते तर किती छान झाले असते. कावळ्याला वाटले की हंस पाण्यात राहतो म्हणून तो सुंदर आहे. मग कावळा देखील तलावात राहू लागला. तो तलावातील गवत खाऊ लागला. पण काही दिवस गेले तरी कावळ्याचे पंख काळेच राहिले. उलट त्याला खूप थकवा आला. त्याला नीट अन्नही मिळाले नाही. हे पाहून हंस कावळ्याजवळ आला. तो म्हणाला, कावळ्या, तू जसा आहेस तसाच चांगला आहेस. दुसऱ्यासारखे होऊ नकोस. प्रत्येक जण वेगळा आणि खास असतो. कावळ्याला आपली चूक कळली. तो पुन्हा आपल्या मित्रांकडे परतला. आता तो आनंदात राहू लागला. बोध, आपण जसे आहोत तसेच चांगले आहोत. दुसऱ्यासारखे होण्याचा प्रयत्न करू नये.